नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. प्रकट सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे मराठा आरक्षणच, मनोज जरांगेंच्या बाबतीतच. परवा मी एक व्हिडिओ बनवला होता की सुसंस्कृत मराठा समाजाला ही भाषा आवडते का, जे मनोज जरांगे वापरतात ते. त्याच्यावर बऱ्याच लोकांनी काही लोकांनी, काही तुरळक लोकांनी सांगितलं की हो बरोबर आहे, ही भाषा आम्हाला पटत नाही. पण 95% लोकांनी मला हे सांगितलं की नाही, ही आमचीच भाषा आहे आणि ही आम्हाला आवडते आणि ते देव माणूस आहेत वगैरे वगैरे, जो तो त्यांचा हे आहे, त्याच्याबद्दल मला काही विशेष बोलायचं नाही. पण मला आज हे राहून राहून वाटतं की एक तर ही मराठी संस्कृती नाही आणि ही मराठ्यांची भाषा नाही. जिथे आपण शिवाजी महाराजांबद्दल बोलतो तेव्हा शिवाजी महाराजांची जी भाषा होती, जे आदबशीर भाषा होती, किंवा बऱ्याच लोकांची एक, म्हणजे माझे खूप चांगले मोठे मराठा मित्र आहेत, अगदी गरीब तबक्यातले सुद्धा मराठा मित्र आहेत, आणखी मोठ्या समाजातले सुद्धा माझे चांगले मराठा मित्र आहेत. कोणाचीही भाषा ही अशी नाही आणि कोणाचीही संस्कृती ही अशी नाही. मला दुःख हे वाटतं की मागे आपण, म्हणजे मनोज जरांगे शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवतात, त्याच्या बाजूला आता तर गणपती पण आहे, आणि तिथे बसून ती जी भाषा वापरतात, किंवा मधल्या काळात जे त्यांनी फडणवीसांच्या कुटुंबियांवर जी भाषा वापरली, त्याच्याबद्दल मला, म्हणजे ही मराठा समाजाची नाही भाषा, आणि हे अत्यंत चुकीचं आहे. पण ठीक आहे, ते मनोज जरांगे ते देव आहेत लोकांचे, त्यामुळे त्यांच्या लोकांच्या देवानी त्यांना काय भाषा वापरावी हे त्या लोकांना पटतं, त्याला काय आपण करू शकत नाही. पण मला एक प्रश्न हे आहे की कुठलेही आईवडील आपल्या मुलाला हे असं शिकवत नाहीत. कुठलेही आईवडील आपल्या मुलाला असं शिकवत नाही, आणि आपला मुलगा असा वागत असेल तर कुठल्याही आईवडिलांना ते पटत नाही. हेही तितकंच खरं आहे. मला माहीत नाही, पण मी मनोज जरांगेंचे आईवडील टी व्हीवर बघितलेले आहेत, भाऊ पण बघितलेले आहेत, आणखीन काही मला जी माहिती माझ्या सोर्सेसमधनं जी त्यांच्याकडची मिळालेली आहे की अत्यंत साधं कुटुंब आहे, गरीब कुटुंब आहे ते. आता मनोज जरांगे मोठे झालेले आहेत, त्याच्यानंतरची गोष्ट वेगळी आहे. पण मी त्यांच्या मातोश्री मध्यंतरी टी व्हीवर बघितल्या, किंवा त्यांचे वडील मध्यंतरी त्यांच्यासाठी कुठेतरी थांबले होते वाट बघत, म्हणून ते गृहस्थ बघितले मी, की किती माणूस तो साधा होता, किती ती माऊली साधी होती. मनोज जरांगेंच्या मातोश्री एकदम साधी बाई, आणि त्या ज्या काही बोलल्या की त्यांच्या मुलाबद्दल, की तो, म्हणजे कुठल्याही आईवडिलांना आपल्या मुलाचं कोणी कौतुक करत असेल, मोठा होत असेल, तर त्याला कुठल्याही आईवडिलांना आवडतं. तसं त्या बाईंनासुद्धा त्या आज मराठा आरक्षणाचं ते नेतृत्व करत आहेत, त्याच्याबद्दल त्यांना अभिमान असायला काहीच हे नाही आहे. म्हणजे त्यांना अभिमान असणारच आणि असायलाच पाहिजे. कारण की जी गर्दी शरद पवार जमवू शकत नाहीत, जी गर्दी अजित पवार जमवू शकत नाहीत, जी गर्दी काँग्रेसचा कुठलाही मराठा नेता जमवू शकत नाही, जी गर्दी छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले जमवू शकत नाहीत, किंवा उदयन महाराजांच्या ह्याला एवढी गर्दी होत नाही, किंवा काँग्रेसच्या राहुल गांधीच्या ह्याला एवढी गर्दी होत नाही, असा हा साधा माणूस एवढी लाखोची गर्दी जमा करू शकतो, हे त्याचं कौतुक आहे. आणि त्याच्याबद्दल काय, म्हणजे ठीक आहे, तो भाग वेगळा आहे. पण मनोज जरांगे जी भाषा वापरतात, विशेषतः फडणवीसांबद्दल किंवा भाजपबद्दल किंवा ज्या कोणाबद्दल जे काही ते अर्वाच्य बोलतात, ते म्हणजे फडणवीसांच्या मातोश्रीवर बोलले, याच्यावर बोलले, ह्याच्यामुळे ते त्यांच्या मातोश्रींचा आणि त्यांच्या आईवडिलांचा अपमान करतात. म्हणजे फडणवीसांच्या आईचा अपमान, ठीक आहे, तुम्ही ते तुमचे शत्रू आहेत फडणवीस, म्हणून तुम्ही त्यांचा अपमान करा, किंवा तुम्ही त्यांच्या आईशी हे कोणालाही पटत नाही, कुठल्याही मराठी माणसाला पटत नाही, किंवा कुठल्याही हिंदू संस्कृतीतल्या माणसाला पटत नाही, मी सांगतो. पण असो, ते मनोज जरांगे ते बऱ्याच लोकांचे देव आहेत, त्यामुळे त्या लोकांना पटतं, तो भाग वेगळा आहे. पण ज्यांना पटतं ते शिवाजी महाराजांचे अनुयायी नाही. कारण कुठलाही शिवाजी महाराज, आज महाराज असते तर अशी भाषा वापरल्यावर महाराजांनी काय केलं असतं, हे तुम्हीच लोक मला सांगा. पण ह्यात असं बोलून मनोज जरांगे त्यांच्या आईवडिलांचा प्रचंड अपमान करतात. मला असं 100% वाटत नाही
की मनोज जरांगेच्या आईवडिलांनी त्यांना असं कोणाच्या आईबद्दल बोलायला किंवा असं कुठल्या मोठ्या व्यक्तीबद्दल बोलायला किंवा ह्या भाषेत बोलायला त्यांना 100% शिकवलं नाही. कारण कुठल्याही आईवडील आपल्या मुलांना हे शिकवणार नाहीत. त्यामुळे मनोज जरांगेंची ही भाषा हा एक प्रकारे ते त्यांच्या आईवडिलांचा उद्धार करतात. त्यांच्या आईवडिलांची ही संस्कृती नाही, पण हा गैरसमज लोकांच्या याच्यात होतो की यांची संस्कृती हीच का. म्हणजे त्यांचे वडील आणि आई बघितल्यावर मला तर अजिबात वाटत नाही इतकी ती निर्मळ माणसं आहेत काय. आणि ह्या ग्रहस्थांनी आज असं सगळं वाकून वास्तविक मनोज जरांगे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते, ते राहिले नाहीत, पळपुटे निघालेत. त्यांनी विधानसभेला निवडणुका लढवल्या असत्या तर आज सगळ्या आज एवढा एक मराठा लाख मराठा हा दशकोटी मराठा आज त्यांच्या मागे उभा राहिला असता, ते मुख्यमंत्री झाले असते आणि मग त्यांनी आरक्षण देता आलं असतं त्यांना. त्याच्यामध्ये सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं असतं. पण असो, तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी काय करावा, मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही. पण मनोज जरांगेंनी असं बोलून हे त्यांच्या आईवडिलांचा ते मनोज जरांगे स्वतः अपमान करतात. माझी 100% खात्री की त्यांच्या आईवडिलांनी त्यांना हे शिकवलेलं नाही. आज एवढंच. धन्यवाद.